मानवी क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा थरारक प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे। शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून आणि त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न, अगदी चित्रपटाच्या पटकथेसारखं। या संदर्भात मृताच्या भावाला संशय आल्याने त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि घटनेचं बिंग फुटलं। अशा या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा आमगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे। देवरी येथील अर्बन बँकेच्या 5 लाखांच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या कर्जातून आणि कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील निष्पाप मित्राचा बळी दिला। तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली। पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार दिनांक 14/5/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यातील आरोपी नामे अंतिम ओमप्रकाश खोटोले याच्यावरती 5 लाखाचे पोल्ट्रीचे फॉर्मचे कर्ज झाले होते। त्याचा पोल्ट्री व्यवसाय बुडला, त्यामुळे त्याच्यावर 5 ते 6 लाखाचे कर्ज झाले होते। या कर्जामध्ये सूट भेटावी याकरिता स्वतःचा नकली मृत्यूचा बनाव या आरोपीने बनवला आणि आरोपीने त्याच्या घरासमोरील राहणारे चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे वय वर्ष 46 यांना दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले, त्यांना दारू पाजली। त्यानंतर बामणी रेल्वे गेटजवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले। त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले, त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, ATM कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला। आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी अटकेत आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत।